ऑनलाईन फ्रॉडसाठी बनावट खाती उघडणारी टोळी केली सायबर पोलिसांनी जेरबंद। सोशल मीडियावर साइट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आणि या फसवणुकीचे पैसे मिळवण्यासाठी विविध बँकांमध्ये बनावट बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेल विभागानं पर्दाफाश केलाय। पिंपरीच्या कर्नाटक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आलाय। पिंपरीच्या कर्नाटक बँकेच्या शाखेत काही खाती उघडण्यास आली होती। त्यानंतर या खात्यात मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रक्कम येऊ लागल्यानं याबाबत पोलिसांना बँक प्रशासनानं कळवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी अल्ताफ शेख, हफीज अली शेख, मनोज गायकवाड, अनिकेत गायकवाड, पवन पाटील, चैतन्य आबनावे, सौरभ विश्वकर्मा आणि कृष्णा खेडकर या 8 आरोपींना ताब्यात घेतलंय। हे आरोपी 2 ते 5 हजारांच्या बदल्यात बनावट खाती काढून विकत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। यामागे आणखी कोण आहे का, याबाबत सायबर पोलीस तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने टास्क देऊन फ्रॉड करण्यात काही इसमांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली। कशा प्रकारे हे फसवणूक करत होते आणि कशा प्रकारे कारवाई करण्यात आली? फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले जे गुन्ह्यातले फिर्यादी आहेत या फिर्यादी महिलेला व्हॉट्सॲपवर एक लिंक आली। ती लिंकवर त्यांनी क्लिक केल्यानंतर टेलिग्रामचा एक ग्रुप ओपन झाला। त्या ग्रुपला ते ॲड झालेत। त्या ग्रुपवरून जे ग्रुपचे चॅनल ॲडमिन आहेत त्या ॲडमिनने यांना सांगितलं की टास्क आपल्याला देत आहे आणि टास्कचा जर तुम्ही हे केलं तर त्या अनुषंगाने आपल्याला ऑनलाईन टास्कचा फायदा आपल्याला मिळेल। त्या अनुषंगाने ते 30,000 रुपये फिर्यादीने गुंतवले आणि त्यामध्ये 5,000 रुपये फायदा झाल्याबाबतचं दाखवलं। सदर 5,000 रुपये ज्यावेळी फिर्यादी काढायला गेले त्यावेळी 33,000 आणि प्लस 5,000 असे अमाऊंट त्याच्यावरून निघाले नाही। फिर्यादीला लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी देवरोड पोलीस स्टेशन येथे 406, 419, 420 IT ॲक्ट कलम 66 अन्वये गुन्हा दाखल केला। त्याच दरम्यान आपल्या सायबर सेलला कर्नाटका बँक पिंपरी शाखा येथील ब्रांच मॅनेजर यांनी पत्रव्यवहार केला आणि त्यांच्या बँकमध्ये मागील 2 महिन्यामध्ये एकूण 34पेक्षा अधिक खाती उघडण्यात आलेली आहेत आणि त्या खात्यामध्ये संशयास्पद व्यवहार आहेत आणि सायबर तक्रारी प्राप्त होत आहेत। या दोघांचे संबंध तपास आपल्या सायबर सेल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी केला। सदर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जे अकाउंट कर्नाटक बँक पिंपरी शाखा होतं त्यातील जे अकाउंट नंबर आहेत त्याचे खातेधारक अल्ताफ महमूद शेख यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मनोज गायकवाड आणि फेडरल बँकेचे जे अकाउंट होते त्याच्यामधील इसम नामे मनोज गायकवाड व अनिकेत गायकवाड जे अकाउंट होल्डर होते यांना आपण ताब्यात घेतलं। त्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितलं की अनिकेत गायकवाड यांनी आम्हाला ते खातं उघडायला सांगितलं होतं आणि त्या खाते साधारणतः पर अकाउंट आम्हाला 2,000 रुपये देण्यात आले आणि अकाउंट वापरायला आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे। मनोज गायकवाड याच्याकडे आपण चौकशी केली। त्या चौकशीमध्ये मनोज गायकवाड यांनी सांगितलं की ते अकाउंट हफीज अली अहमद शेख राहणार दापोडी यांनी सदर अकाउंट त्याला काढण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या अकाउंट काढण्याच्या बदल्यामध्ये त्याला 5,000 रुपये देण्यात आलेले होते त्याच्याकडनं। त्याच्याही चौकशी आपण पुढे जाऊन केली आणि त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की पवन पाटील, चैतन्य आबनावे यांनी सुद्धा असंच खातं काढलं होतं त्याच्याकडनं। त्याच्यामध्ये सौरभ विश्वकर्मा यांनी खातं काढायला सांगितलं होतं। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी जे आपण आहेत ते ताब्यात घेतले, त्यांना अटक केली आहे आणि यापुढेही ज्यांनी जी लिंक आहे त्या लिंकच्या अनुषंगाने तपास चालू आहे आपला। याची गुन्हेगारी करण्याची पद्धत काय होती आणि यांचं बॅकग्राऊंड काय? पद्धत त्याच्यामध्ये असं होती की ऑनलाईन जे विक्टिम्स जे आहेत त्यांच्या अकाउंट त्यांच्या व्हॉट्सॲपला किंवा टेलिग्रामला त्यांची एक लिंक ॲड केली जाते। त्या लिंकवर त्या टेलिग्रामचा ग्रुप असतो, त्या ग्रुपवर वारंवार असे दर दिवसाला मेसेज पडतात की मला 5,000चा फायदा झाला, मला 10,000चा फायदा झाला। त्या अनुषंगाने ते विक्टिम आहेत त्यांनाही ते पैसे गुंतवायला मजबूर करतात, त्यांना फायदा दाखवून आणि फिर्यादीचा एकदा विश्वास संपादन करून त्याप्रमाणे ते एकदा टास्क मिळायला लागले की ते पैसे गुंतवायला सांगतात। पैसे गुंतवले की त्यात नफा दाखवायचा आणि अजून पैसे मागायचे आणि सरते शेवटी मात्र काही न देता तिथून लॅप्स व्हायचं, अशी त्यांची मोडस आहे। याच्यामध्ये जे पैसे ज्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात किंवा ज्या अकाउंटला दिले जातात हे अकाउंट म्यूल अकाउंट म्हणून सदर व्यक्तीकडनं ते घेतले जातात आणि त्या व्यक्तीला साधारणतः 2 किंवा 3 हजार रुपये अकाउंट वापरण्यासाठी दिले जातात। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय, IT क्षेत्राशी संबंधित वगैरे आहे? जे 8 आरोपी आहेत त्यांच्या कुठल्याही IT क्षेत्राशी संबंधित नाही किंवा त्यांची अद्याप काही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही आहे। शहरामध्ये अशा वारंवार घटना घडतात, अनेक आव्हाने करून देखील नागरिक त्यामध्ये गुंतले जात आहेत, नागरिकांना काय आव्हान? याबाबत आपल्याकडनं मी त्यांना आवाहन करतोय की कुठल्याही पद्धतीने असं टास्क फ्रॉड किंवा शेअर मार्केट फ्रॉड या अनुषंगाने कुणीही काही असं टेलिग्राम ग्रुपला आपल्याला सांगत असेल की नफा होतोय आणि त्यात खूप जास्त नफा होतोय तर जो काही अवाजवी नफा ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी नेहमीच फसवणुकीचा प्रकार हा जास्त होत असतो
तर प्रत्येकाने सावधानतेने गुंतवणूक करावी आणि अशा अवाजवी नफ्याच्या ठिकाणी पैसे गुंतवणू नयेत. त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.